नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते तुमचं स्वागत करतो. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी आता आलो आहे जव्हारला. आमचं या ठिकाणी आहे ना संस्थेचं काम होतं. तर या काही गावातून जिल्हा परिषद शाळेतून आम्ही फिरलो. तर आम्ही सकाळी आहे ना 4:30 वाजता निघालो ठाण्यामधून आणि माझ्यासोबत आहे दीपेश सर आणि 4:30 वाजता मी नितीन कंपनीचे तर दीपेश सरांची वाट बघत होतो. तिथून मग दीपेश सर 5 वाजेपर्यंत पोहोचले. तिथून आम्ही 5 वाजता निघालो इकडे जव्हारला यायला. तिकडून मग जव्हारला यायला आम्हाला 8 वाजले. 8 8:30 झाले. 8 8:30 नंतर मग आम्ही पुढे संस्थेच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या शाळेला भेट दिली आणि त्यांचं काय संस्थेचं आमचं काम होतं. ते काम करून घेतलं. त्याच्यानंतर आता आम्ही 2 वाजता फ्री झालेलो आहोत. आता बोललो घरी जाण्यापेक्षा काहीतरी कुठेतरी आपण इथं पर्यटक स्थळ आहेत, ते स्थळ बघू असे दीपेश सर बोलले. तर हे आमचे संस्थेचे म्हणजे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सचिव आहेत. तर ह्यांच्या गाडीवरती मी पहिल्यांदाच या ठिकाणी प्रवास केला. याच्या अगोदर मी प्रवास त्यांच्या गाडीवरती केला नाही. ठाण्यामध्ये करतो ते वेगळं आहे, पण लाँग ड्राईव्हला पहिल्यांदाच त्यांच्या गाडीवरती प्रवास केला आणि आज आम्ही आत्ता इथं आलोत जव्हारला आणि या ठिकाणी पर्यटक स्थळाचं नाव काय आहे? काट्या मारुती म्हणतात. कट्टा मारुती मंदिर या प्राचीन पर्यटक देवस्थान. हां, प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी श्री कट्टा मारुती मंदिर म्हणून. तर खूप प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी. आणि समोर आहे ना श्री कट्टा मारुती मंदिर आहे जव्हार आणि आतमध्ये आहे ना हनुमानाचं मूर्ती आहे. आता व्हिडिओज तुम्हाला दाखवले आणि मस्त शांत वातावरण आहे या ठिकाणी आणि इकडे बाजूला तुम्हाला दाखवतो नंतर इथे मिनी महाबळेश्वर म्हणतात या ठिकाणी. मस्त दरीचं वातावरण आहे. तर दीपेश सर तुम्ही काय बोलताय? नाही, मी काही नाही बोलत, मी नंतर माहिती देतो. चल तुम्हाला दाखवतो समोरचं ठिकाण कसं आहे ते. बघा ही आमची बाईक आहे. तर सावलीमध्ये पार्किंग लावले कारण ऊन खूप आहे ना, त्याच्यामुळे उन्हामध्ये ही बाईक पार्किंग केले. तर ह्या बाईकने आम्ही प्रवास केला. जवळजवळ आम्ही 2 वाजेपर्यंत या बाईकवरती प्रवासच करत होतो. किती किलोमीटर झाले? 200 किलोमीटर म्हणजे आजचा प्रवास आमचा 200 किलोमीटरचा झाला. 200 किलोमीटर जवळजवळ आम्ही प्रवास केला आज. त्या दिवसात पूर्ण जवळ एक्सप्लोर करू आपण. हां. तर तुम्हाला दाखवतो समोरचं दृश्य. खूप सुंदर दृश्य आहे बघा. हे बघा. खूप भारी. हे बघा पूर्ण खालचा एरिया ना दरी वगैरे पूर्ण गावं ते खालचे गावं पण दिसत आहेत आणि या ठिकाणी खूप भारी एक नंबर. मला वाटतं या ठिकाणी पावसाळ्याचं खूप चांगलं वातावरण असणार आहे. हां आणि तिकडे आहे ना इकडे समोर दिसतं ना डोंगरावरती तो राजवाडा आहे आणि या ठिकाणी पावसाळी खूप चांगलं वातावरण असणार आहे. आणि दीपेश सर बोलतायत की हे पहिल्यांदा हे जे बांधले आहेत ना हे नव्हते पहिल्यांदा, ते आत्ता बांधलेले आहेत. हां लोकांच्या सेफ्टीसाठी हे बांधलेले आहेत कारण मी पहिल्यांदाच आलो आहे. या ठिकाणी समोर आहे ना तुम्ही सेल्फी किंवा फोटो वगैरे काढू शकता. असं मस्त पॉईंट आहे आय लव्ह जव्हार म्हणून. समोर मंदिर आहे. आता मंदिरामध्येच जाऊन आलो. हनुमानाची मंदिर आतमध्ये मूर्ती आहे आणि ह्या साईडला ग्राउंड आहे. मला वाटतं ग्राउंड आहे ना गाडी पार्किंग वगैरे करण्यासाठी असणार आहे आणि पावसाळी पावसाळी गर्दी खूप असेल ना पावसाळी या ठिकाणी. आम्ही आता जातोय वाड्याकडे. कुठला राजवाडा ना राजवाडाकडे जातोय. तर पुढचा राजवाडा तुम्हाला दाखवतो. आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये एंट्री आहे की नाही माहिती नाही, पण तिथं गेल्यावर समजेल आता कसं आहे. हां या साईडला ग्राउंड आहे आणि या ठिकाणी समोर आहे ना हनुमान पॉईंट पर्यटन स्थळ आहे आणि त्याच्या बाजूला आहे ना थोड्याच अंतरावरती काही अंतरावरती बस दिसते ना, बस दिसते त्याच्या आतमध्ये राईट साईडला. हे बघा आतमध्ये राईट साईडला गेले ना तिथं जव्हार बस डेपो आहे. बस डेपो नंतर त्याच्या पुढे गेलं थोडासा त्याच्यानंतर हनुमान पॉईंट मंदिर लागतं. हनुमान पॉईंट म्हणजे तिथे एक मंदिर आहे हनुमानाचं. आम्ही आता जय विलास पॅलेस जव्हार राजवाड्याकडे चाललो आहे. या ठिकाणी असं जाण्यासाठी आहे ना आतमध्ये एक कच्चा रोड आहे. आम्ही पहिल्यांदा पुढे गेलो, आम्हाला समजला ना रस्ता.
हा कच्चा रस्ता आहे तो. कारण आतमध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला समजणार पण नाही की आतमध्ये हा रोड गेलाय म्हणून. तर असा कच्चा रोड आतमध्ये जाण्यासाठी. आणि पुढे जव्हार राजवाडा लागेल. इथं आत्ता आपण पर्यटक स्थळाला गेलो ना हनुमान पॉईंटला, तिथून जवळच अंतरावरती आहे, काहीतरी 2.5-3 किलोमीटर अंतरावरती फक्त आहे जव्हार राजवाडा. तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती दाखवतो. हे पूर्ण साईड बाजूने आहे ना रस्त्याच्या साईडनी पूर्ण काजूची जी लागवड केलेली आहे. काजूच काजू आहे. आणि फायनली आम्ही या ठिकाणी समोर बघा हे जव्हार राजवाडा लागला आहे आम्हाला. म्हणजे पक्क्या रोडपासून आतमध्ये साधारणतः बाईकवरती 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, जास्त लांब पण नाही आहे. आणि समोर बघा पर्यटक पण बघण्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि या ठिकाणी समोर आहे ना बाईक पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि यासमोर गेट आहे. गेट लावल्यामुळे आतमध्ये बाईक नेऊ शकत नाही. आणि ह्या साईडला 4 व्हीलर पार्किंग केलेली आहे. आणि हा कच्चा रोड, ह्या रोडने आत्ता आम्ही जस्ट आलो. आणि पक्क्या रोडपासून आतमध्ये 5 मिनिटावरती अंतरावरती फक्त हे जव्हार राजवाडा आहे. आणि बाईक ह्या साईडला बाईक पार्किंग केलेली आहे. आणि समोर दीपे सर चाललेत. आवडत आहे का पे नाही का तुला काढायला? जव्हार जयहर संस्थान. राजवाडीची माहिती आहे. अच्छा हां हां, हे बघा समोर आहे ना राजगुरू श्री सदानंद महाराज प्रसन्न जव्हार जयहर संस्थान, संस्थापक श्रीमंत राजे जय देवराय जायबा मुकणे महाराज. पूर्ण राजवाडा आहे या ठिकाणी. हे बघा मस्त आहे राजवाडा, बघण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी समोर आहे ना पर्यटक फोटोशूट करत आहेत. आणि या ठिकाणी बघा काजूची लागवड केलेली आहे. आम्ही जो आतमध्ये आलो ना पक्क्या रोडपासून आतमध्ये, तर हा कच्चा रोड इथं पोचेपर्यंत आम्हाला बाजूला आहे ना काजूची लागवड दिसली, काजू आंब्याची लागवड दिसली. आणि या ठिकाणी समोर आहे ना राजवाडा आहे. हे बघा खूप सुंदर आहे राजवाडा, लय भारी. मी या ठिकाणी फर्स्ट टाईम आलो. या समोर आहे ना राजवाड्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला सांगतो राजवाड्याची पूर्ण माहिती. हे बघा राजगुरू श्री सदानंद महाराज प्रसन्न शके 6 जून 1342. जव्हार संस्थानचा इतिहास. म्हणजे जव्हार संस्थान व मुकणे राजघराणे हे एक आदिवासी संस्थान आहे. जव्हार संस्थानाच्या गादीची स्थापना सन 1306 मध्ये झाली होती. तेव्हा जव्हार संस्थानचे पहिले महाराजा जयदेवराव मुकणे उर्फ महाराजा जयबा मुकणे हे होते. जयबा महाराज हे मूळ इगतपुरी तालुक्यातील मुकणे गावचे, नाशिक जिल्हा होते. संस्थानाचे राजगुरू श्री सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने जयबा महाराजांनी जव्हार किल्ला ताब्यात घेतला होता. नंतर राजगुरू श्री सदानंद महाराजांनी जव्हार किल्ला ताब्यात घेण्यासाठी जयबा महाराजांना बंदी तलावर आणि सोन्याच्या नाण्यांची पिशवी दिली होती. ही बंदी तलावर आजही राजघराण्याच्या ताब्यात आहे. आणि सन 1664 छत्रपती शिवाजी महाराजांची जव्हार येथे तत्कालीन जव्हारचे महाराजा विक्रमशहा पहिले यांच्याशी भेट झाली होती. नंतर जव्हार नगर परिषदेची स्थापना महाराजा मार्तंडराव मुकणे 5वे विक्रमशहा यांनी सन 1918 साली केली होती. शहरातील 2 प्रमुख मंदिरे महालक्ष्मी माता मंदिर आणि खंडेराव महाराज मंदिर ही जव्हारच्या महाराजांची वैयक्तिक मालमत्ता आहे. ही मंदिर अतिशय प्राचीन असून खंडेराव मंदिर हे धाकटी जेजुरी म्हणून ओळखले जाते. पॅलेस सन 1941 मध्ये बांधण्यात आला होता. फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंडराव मुकणे 5वे पंतंग शहा महाराजा ऑफ जव्हार यांनी इंग्लंडहून परतल्यावर त्याचे बांधकाम केले होते. त्यापूर्वी फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंडराव मुकणे महाराजा ऑफ जव्हार हे सगाचे PW अतिथीगृह हे त्यांचे स्वतःचे निवासस्थान होते. PWD अतिथीगृह ही फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंडराव मुकणे 5वे पंतंग शहा महाराजा ऑफ जव्हार यांनी बांधले होते. वालेनी करणादरम्यान महाराज यशवंतराव मुकणे यांनी शासनाला
शर्तीनुसार दान केले होते. जयविलास राज वाड्याचे दगड बांधकामासाठी विक्रमगड तालुक्यातील साकरा गावातून आणले जात असत. जयविलास पॅलेस हा 2 एकर जागेत असून भोवतालचा परिसर 145 एकराचा आहे. खाली आहे ना, कृपया नोंद ठेवा म्हणजे सूचना दिलेल्या. आज ही विलास पॅलेस व आजूबाजूची मालमत्ता ही श्रीमंत महेंद्रसिंग दिग्विजयसिंग मुकणे महाराज ऑफ जव्हार यांची खाजगी मालमत्ता आहे. राजवाड्याच्या आत आणि परिसरात फोटोग्राफीला व्हिडिओ रेकॉर्डिंग या ड्रोनद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग यास सक्त मनाई आहे. त्यात आणि मी व्हिडिओ करतोय. श्रीमंत महेंद्रसिंग दिग्विजयसिंग मुकणे महाराज ऑफ जव्हार. पूर्ण प्राचीन काळातला हा राजवाडा आहे आणि अशी राजवाडे आता कुठे पाहायला मिळत पण नाहीत. आता आम्ही मागच्या साईडला चाललो राजवाड्याच्या, आणि हे राजवाड्याचे जे मालक आहेत ना त्यांच्यासोबत आता जस्ट फोटो काढला. ते आत्ताच 4 व्हीलरमध्ये आले आणि त्यांच्यासोबत आता फोटो काढला. आणि तुम्हाला मागची साईड दाखवतो राजवाड्याचे जे महाराज आलेत आत्ता, ते आता हनुमानाचं एक काय हनुमान जयंती आहे. त्या हनुमान इथे महालक्ष्मीचं एक मंदिर आहे. हां महाराजांच्या ज्या पिढ्यानपिढ्या इथे एक परंपरा आहे त्यांची की त्या महालक्ष्मीला साडी चोळीची ओटी महाराजांच्या हस्ते चढवले जाते. त्याच्यानंतर रात्री ध्वज चढवला जातो. त्याच्यानंतर पुढे जत्रेचे शुभारंभ होतो. ते इतक्या ज्या पिढ्या झाल्यात महाराजांच्या, त्या महाराजांच्या पिढ्यानपिढ्या ती परंपरा आहे की त्यांच्या हस्ते साडी चोळी चढवल्याशिवाय त्या कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. त्यासाठी महाराज खास त्या कार्यक्रमासाठी आज इथे राहणार आहेत. आणि हनुमान जयंतीच्या उद्या म्हणजे आजच्या रात्री तो कार्यक्रम सुरू होईल. त्यांच्या हस्ते महालक्ष्मीची इथे जुनं पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरात ते महालक्ष्मीला साडी चोळीचा मान देऊन जत्रेची सुरुवात होईल. त्यासाठी ते महाराज इकडे आलेले आहेत. अच्छा. हां. तर आत्ताच आम्ही दीपेश सर आणि आम्ही फोटो काढला. तर मागच्या साईडला तुम्हाला दाखवतो मागचा एरिया कसा येतो. या साईडला राजवाडा आहे. राजवाड्याच्या मागच्या साईडला आम्ही आता आलो आहेत. या साईडला मागच्या साईडला आहे बघा पूर्ण दरी आहे. आणि हे या खालच्या साईडला आहे ना एक छोटंसं गाव आहे. हां, त्यावेळेस किल्ला होता, जव्हारचा फोर्ट बोलायचा त्याला. अच्छा. हां. त्यावेळेस जव्हार फोर्ट म्हणून बोलायचे. हां. महाराज वास्तव्याला असून ते इथल्या लोकांनी माल करून त्याला पॅलेस म्हणून नाव पडलं. त्याच्यामुळे राजवाडा बोलायला लागला. अच्छा. हे बघा, आणि हा रोड गेला आहे आणि या साईडला छोटंसं गाव आहे आणि पूर्ण हे बघा दरी आहे, पूर्ण भारी बघण्यासारखं एकदम. म्हणजे समोर बघाल ना सह्याद्री आहे बघा, डोंगरच डोंगर आहेत. आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज पण इथे येऊन गेलेले आहेत. अच्छा. हां, दीपेश सर बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज पण या वाड्यावरती येऊन गेलेले आहेत. आणि आता जे महाराज आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढला ना, ते जे मेन महाराज होते ना त्यांचे हां वंशज आहेत त्यांचे. हां, तर या ठिकाणी जाऊ ना तिकडे. आणि या ठिकाणी राजवाड्याच्या परिसरात कचरा टाकू नये असं या झाडावरती लिहिलेलं आहे. आणि राजवाड्याच्या आता आम्ही मागच्या साईडला आलो. हे बघा पूर्ण दरवाजे वगैरे मागचे आहे ना पूर्ण बंद करून टाकलेले आहेत. आणि ह्या साईडनं मागच्या साईडला आहे ना पूर्ण काजूची लागवड केली आहे बघा. काजू दिसतील. आणि या ठिकाणी आंबे आहेत. आणि हे बघा पूर्ण झाडी पूर्ण हे झालेली आहे, कारण तो साफसफाई कोण जास्त सहसा करत नाहीत. मागच्या साईडला समोरच्या साईडला ना राजवाड्याच्या समोरच्या साईडला ते एकदम साफसुथरं आहे. मागच्या साईडला एवढं साफसुथरं नाही आहे, झाडी वगैरे आहेत. आणि या ठिकाणी पण सगळे दरवाजे वगैरे बंद आहेत, पॅक आहेत, कारण कोण आतमध्ये जाऊ नये म्हणून यासाठी आतमध्ये पूर्ण बंद केलेलं आहे. आणि आतमध्ये आहे ना कुणाला अलाउड नाही जाण्यासाठी, कारण इथे पहारेदारी करण्यासाठी माणसं ठेवलेले आहेत. या संस्थेचे किंवा जे ऐतिहासिक वारसा आहेत त्यांनाच आतमध्ये जाण्यासाठी अलाउड आहे. हानी पोहोचू नये म्हणून कोणाला entry नाही. हां, आणि कुणाला आतमध्ये हानी पोचू नये आणि कुठल्या वास्तूला ऐतिहासिक वास्तूला कुठली हानी पोचू नये म्हणून आतमध्ये सहसा कुणाला एंट्री देत नाहीत. हे बघा समोर दिसतंय ना, ही महाराजांची गाडी आहे. आणि इथून आता महाराजांचं उतरले ना तेव्हा आम्ही दीपेश सर आणि मी फोटो काढला जस्ट. आणि मागच्या साईडला आता फेरी मारून आलो. आणि आतमध्ये महेंद्रसिंग मुकुणे महाराज. हां, आणि आता जे महाराज होते ना ते श्रीमंत महेंद्रसिंग दिग्विजयसिंह मुकणे त्यांचं नाव होतं. आणि हे गेट आहे. आणि या ठिकाणी त्यांनी आतमध्ये एंट्री केली. आणि इथं पण त्यांनी लॉक लावून ठेवलेलं आहे आणि आम्हालासुद्धा अलाउड नाही जाण्यासाठी. आणि या ठिकाणी मगाशी तुम्हाला माहिती दिली, ह्या बॅनरवरती आहे ना पूर्ण राजवाड्याची माहिती आहे. आणि या ठिकाणी पण पूर्ण गेट बंद केलेलं आहे बघ, काट्यांचा गेट केलेला आहे आतमध्ये.
आणि आता आम्ही निघतो जायला, दीपेश सर आणि मी. आम्ही वेगळ्या ठिकाणी गेलो, कच्च्या रोडने गेलो, आता बाहेर वेगळ्या ह्याच्याने पडलो, काही समजलं नाही मला पण. हे बघा, तो पण कच्चाच रोड होता, ते कच्च्या रोडने आतमध्ये गेलो आणि आता कच्च्या रोडने दुसऱ्या ठिकाणी पक्क्या रोडला बाहेर पडलो. हे बघा, या ठिकाणी समोर गेला तो राजवाड्यातले रोड गेलेला आहे आणि हा आहे तो पक्का रोड, हायवे. आम्ही आता महालक्ष्मी मंदिराच्या इकडे आलो आहे. मी आहे, दीपेश सर आहे आणि आता आम्हाला जॉईन झाला आहे हा सुमित हायकर. सुमित इथं आता 5 मिनिटाच्या अंतरावरती काहीतरी त्याचं शॉप आहे, त्या शॉपवरती असतो. तिथून मग मी सुमितला पिकअप केलं. नंतर इकडे आता तिघेजण या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या इथं आलो. कुणाचे पतंगशाह महाराज होते ना, हां हां हां, त्यांची समाधी. राणीच आहे. अच्छा, त्यांची समाधी आहे या ठिकाणी बघा समोर. आणि पूर्ण हे दगडाचं बांधकाम आहे, प्राचीन ऐतिहासिक बांधकाम आहे या ठिकाणी. समोर हे बघा कळस वगैरे पण आहे. आणि या ठिकाणी समोर आवाज येतो ना, इथं मॅचेस आहेत, ग्राउंड आहे साईडला, मॅचेस चालू आहेत काहीतरी. आणि ह्या साईडला पण समाधीच आहे. कसली समाधी आहे, एक समोर पाटी आहे, ते पाटीवरती काय लिहिलेलं गेलं दिसणार नाही, समोर दिसतं ना पाटी. आणि हे बघा वरती ही मोठी समाधी आहे आणि या ठिकाणी या पायऱ्या आहेत. हे पण दगडाचं बांधकाम आहे पूर्ण. ओके, इकडे पण समाधीच आहे. म्हणजे टोटल या ठिकाणी ना 6 समाधी आहेत. ह्या मोठ्या 3 समाधी आहेत आणि बाकीच्या छोट्या छोट्या समाधी आहेत. आणि त्या साईडला एक समाधी आहे. हां, टोटल 7 समाधी आहेत. या ठिकाणी बाजूला पण समाधी आहे बघा. आणि त्या साईडला आहे ना मार्केट आहे, मार्केटच्या जवळच आहे. हे कोणते मार्केट आहे सुमित? जवाहर मार्केट का? अच्छा, हे जवाहर मार्केट आहे. जवाहर मार्केटच्या जवळच लागूनच हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला. आमच्याकडे आहे ना कोकणामध्ये देवळी म्हणतात, भिंतीच्या आतमध्ये जे असतात त्याला देवळी म्हणतात आमच्याकडे. पूर्ण प्राचीन काळातलं मंदिर नाही आहे, हे आत्ताच बनवलेलं मंदिर आहे. तुम्हाला प्राचीन काळातलं मंदिर दाखवतो, त्या साईडला आहे ते. सांग मला माहिती जरा सुमित. नवरात्रीमध्ये इथे पूर्ण म्हणजे वरती हँगर आहे, हां पूर्ण बॉडी लटकवून म्हणजे राणीचं जे मुखवट वगैरे असतो ना, हां हां रूप, हां हां. म्हणजे देवीचं रूप तिथे साकारण्यात येतं. कुठे त्या हुकला हे करून, अच्छा, ह्या हुकला का? त्या हुकला हे करून देवीचं रूप म्हणजे प्रकट झाल्यावरती ते दाखवतात मूर्तीमध्ये. अच्छा, असं आहे का? नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये खाली लादी मारलेली आहे मस्तपैकी जुनी. आणि या साईडला खांब, लाकडाचं खांब आहे बघा, पूर्ण लाकडी खांब आहे. आणि वरती कौलारू करे बघा, कौलारू असेल ना वरती, कौल असतील ना तर खाली आतमध्ये आहे ना थंडा वाजतो. हे जुनं मंदिर आहे, एकदम प्राचीन काळातलं मंदिर आहे. ते आपण बघितलं ना, तेवढं प्राचीन काळातलं मंदिर नाही आहे. पण हे जे बाजूला साईडला मंदिर आहे ना, हे पूर्ण प्राचीन काळातलं मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे. आणि हे बघा, हे लाकडाचं मस्त बांधकाम केलेलं आहे लाकडाचं. हे जुन्या पिक्चरमध्ये बघायचो आम्ही हे लाकडाची फ्रेम वगैरे. मी पहिल्यांदा फ्रेम बघतो ही मंदिराला. संध्याकाळी इथे जाऊन पहिलं होती करणार ना, मग डावणी लावणार. कुठले महाराज? आता आपण जे भेटलो ना, अच्छा अच्छा, सांगा जरा माहिती. त्यांचं काय सुरेंद्र का महाराजचं नाव? त्यांचं नाव तर मला पण माहिती नाही. दिग्गज असं काहीतरी नाव आहे त्यांचं. मुकणे महाराज. हां, मुकणे काहीतरी. हे जवाहर संस्थांचे जे संस्थापक आहेत आत्ताचे, हां मुकणे महाराज, ते जे आपण मगाशी सांगितलं हनुमान जयंतीनिमित्त महालक्ष्मीची जी ओटी भरतात, ती या महालक्ष्मीची ओटी भरणार आहेत. त्यानंतर ते ध्वज फडकवणार ना संध्याकाळी, त्याच्यानंतर मग यात्रेला सुरुवात होणार, बरोबर? अच्छा, तर बघा आतमध्ये दाखवतो मला मंदिर. महालक्ष्मी प्राचीन, हे बघा, हे एकदम प्राचीन काळातलं मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे बघा. मूर्ती आहे ना, हे पूर्ण प्राचीन काळामधलं आहे. साईडला खिडकी पण एकदम बघा प्राचीन काळातली आहे बघा. या साईडला पण, ह्या साईडला पण. हे जुन्या पिक्चरमध्ये वगैरे बघायचो, आज प्रत्यक्षात बघितलं या फ्रेम. खूप सुंदर आहे. आणि वरती एक घंटा आहे, भारी. आणि हे बांगडे कशासाठी हे करतात माहिती आहे? नवस वगैरे बोलतात ते का? बघा, ह्या मंदिराच्या साईडला ना हे पिंड आहे बघा, अशा पिंड आहेत. आणि त्या साईडला पण आहेत का?
हे बघा ह्या साईडला पण पिंड आहेत. हे बघा ह्या साईडला पिंड आहेत. हे बघा. आणि सुमित हे कसले पिंड आहेत? हे पांडवांची पिंड आहे. पांडवांचे पिंड आहेत का? अच्छा पांडवांचे 5 पिंड आणि अच्छा त्यांचे वंशज असतात त्यांचे पण पिंड आहेत. अच्छा. हे 5 पांडवांचे पिंड आहेत, जे वंशज असतात ना त्यांचे पिंड आहेत 5 पांडवांचे. इथे एक आहे आणि तिकडे तिकडे त्या साईडला आहेत. चलो, हा एक मंदिर बघितला आणि त्या साईडचा जो मंदिर आहे तो बघितला. आणि ह्या मंदिराच्या वरती पण कळस आहे बघा, आणि त्या मंदिराच्या वरती पण कळस आहे. आम्ही आता निघालोत. महालक्ष्मीचं जे मंदिर होतं ते मंदिर बघितलं जव्हारमधलं. आता आम्ही निघालो पुढच्या पर्यटक स्थळाला. पुढचं पर्यटक स्थळ काय असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ का पुढे तुम्हाला समजेल. पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा होतो ते. हे त्या काळात हे राजे यशवंतराव जे मुकणे होते हां हां. त्यांचं राहतं घर, म्हणजे त्यावेळेस आपण त्याला पॅलेस बोलायचो, राजवाडा. अच्छा. तो राजवाडा होता. पण आत्ताचे जे महाराज आहेत त्यांनी एक शिक्षणासाठी संस्थेला ते प्रशासनाला ते सुपूर्त केलेले आहे. हां. तर त्या पॅलेसचं रूपांतर आता शाळा आणि कॉलेजमध्ये केलेलं आहे. अच्छा ते जेवढे तालुक्यातील जी मुलं आहेत हायस्कूलमध्ये आणि या कॉलेजमध्ये शिकतात. अच्छा पण हे अजून सुद्धा हे जी मालकी हक्क आहे तो राजांच्या ताब्यातच आहे. फक्त अच्छा. प्रशासनाला चालवायला दिले, चालवायला दिलं. ओके. जेणेकरून या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं हा त्या मागचा हेतू आहे. अच्छा, म्हणजे पहिलं पॅलेसच होता, राजवाडा राजवाडाच होता. ओके. बघा पहिलं राजवाडाच होता या ठिकाणी. बघा पूर्ण आहे ना दगडाचं बांधकाम केलेलं आहे ह्या साईडने, आणि साईडने अशोकाची झाडं लावलेली आहेत. आणि हे बघा हां, हे समोर आहे ना, समोर बघा तुम्हाला पण गोखले एज्युकेशन सोसायटी हे नाव गेलेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पडतं. आणि ह्या साईडला ना गेट बंद केलेलं, त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही. हां, हे बघा हे समोर दिसतंय ना, महाराजांचा फोटो. हे बघा हा महाराजांचा फोटो आहे, यशवंतराव मुकणे महाराज. यशवंतराव मुकणे महाराज. आणि समोर आहे ना पूर्ण ग्राउंड आहे समोरच्या साईडला. हे बघा ह्या साईडला पूर्ण ग्राउंड आहे. आता आम्ही निघतोय. हां, हे बघा गोखले एज्युकेशन सोसायटीचे KV हायस्कूल व राजे यशवंत ज्युनियर कॉलेज जव्हार, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. आम्ही आता ना जुन्या राजवाड्याच्या इकडे पोचलो आहे. हा नगरखाना आहे समोर. या ठिकाणी बघा पूर्ण आहे ना दगडाचं बांधकाम केलेलं आहे बघा या साईडला. आत्ताच आम्ही तिघेजणं गाडीवरनं उतरलो आहे बघा. ही गाडी इथं पार्किंग केलेली आहे. आता जो आपण कॉलेज बघितला त्या कॉलेजपासून या इथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला साधारणतः 1च मिनिट लागला. जास्त लांब नाही आहे जव्हारमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये. हे बघा आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय आहे ते. आणि या बाहेरच्या साईडला ना मुलं क्रिकेट खेळत आहेत. आणि आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते. हे पण जे आहे ना हे पण प्राचीन काळामधलंच आहे. हे दगडाचं बांधकाम जे आहे, नगरखाना, जुना राजवाडा बोलतात त्याला. आणि जी पण माहिती देतो ना ही सुमित माहिती देतो आम्हाला. जो सुमित या ठिकाणी जव्हारमधला स्थायिक आहे, त्याला सगळं या ठिकाणचं माहिती आहे. त्याच्याशिवाय आम्ही इकडे फिरू शकलो नसतो, आम्हाला माहितीच नसते. तर तो आम्हाला सगळी माहिती सांगतो या ठिकाणची. व जव्हार संस्थान, राजगुरू श्री सदानंद महाराज प्रसन्न. या ठिकाणी बघा भारी, खूप भारी. आणि या साईडला काहीतरी बांधकाम चालू आहे समोर. आणि बाजूला गार्डन आहे, मंदिर आहे. अच्छा हां हां हां. हे बघा हे समोर दिसतंय ना पूर्ण जुना राजवाडा आहे. हे बघा जुना राजवाडा भारी. म्हणजे हे पण प्राचीन ऐतिहासिक काळामधलंच राजवाडा आहे. आणि हे जे गार्डन आहे मला वाटतं हे नंतर डेव्हलप केलं असणार आहे. हे बघा या साईडला गार्डन आहे आणि ह्या साईडला एक गार्डन आहे. आणि त्या साईडला एक गार्डन, म्हणजे बांधकाम गार्डनचं काम चालू आहे या ठिकाणी. आणि ह्या साईडला आहे ना राजगुरू श्री सदानंद जव्हार संस्थान यांचं मंदिर आहे आतमध्ये. हां आलो 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 आलो. समोर आहे ना बाप्पाची मूर्ती आहे. त्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि याच ठिकाणी जे आम्ही सकाळी फोटो काढला ना महाराजांसोबत, ते महाराज या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता आरतीसाठी येणार आहेत. आणि या ठिकाणी लाईट्स बघा खूप भारी आहे, एक नंबर. त्या साईडला म्हणजे प्रत्येक खांबाला लाईट लावलेली आहे बघा. या लाईटीच बंद आहेत, म्हणजे आता बटन बंद केलेलं आहे. प्रत्येक खांबाला लाईटी बांधलेल्या आहेत. हां, या ठिकाणी समोर बघतात ना इथे CCTV कॅमेरा पण लावलेला आहे. आणि समोर राजवाडा तुम्हाला दाखवतो.
राजवाड्याची थोडक्यात माहिती आहे. म्हणजे राजगुरू श्री सदानंद महाराज प्रसन्न, सदर परिसर जव्हार संस्थान जुना राजवाडा, श्री गणेश मंदिर, नगारखाना व सभोवतालचा परिसर हा संस्थानच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा अनमोल ठेवा आहे. यांचे गांभीर्य लक्षात घेऊन यांचे पवित्र संरक्षण, संवर्धन आणि ऐतिहासिक परंपरांची मूल्य जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. हा परिसर केवळ या गावाचाच नाही तर जिल्ह्याचे वैभव, याचे गांभीर्य कायम स्मरणात राहील याची दक्षता घ्या. म्हणजे एवढी माहिती नाही आहे. हा संपूर्ण परिसर CCTVच्या निगरखानी खाली आहे. आणि या ठिकाणी समोर आहे ना जुना राजवाडा आहे बघा. पूर्ण बांधकाम आहे ना प्राचीन काळातलं आहे. हे बघा, हे बघा. इथून का? अच्छा, जे महाराज आहेत ना ते इथून एंट्री आहे ना, मेन एंट्री इथूनच होते आतमध्ये जाण्यासाठी. आणि वरच्या साईडला बघ, ह्या साईडला गॅलरी आहे. हे बघा, इकडे गॅलरी आहे. आणि पूर्ण हे लाकडी बांधकाम आहे. जे खिडक्या आहेत ना पूर्ण लाकडाचे आहेत. आणि हे बघा, नक्षीकाम एकदम सुंदर रीतीने नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे या जुन्या राजवाड्याचं. आलं. हे बघा, वरच्या साईडला पण खूप सुंदर अशी गॅलरी आहे. आणि या साईडला काहीतरी आहे वाटतं. दीपेश सर आतमध्ये चाललेत. काय विहीर आहे काय? अच्छा, एक नंबर. अच्छा, हे बघा, हे प्राचीन काळामधले विहीर आहे बघा. आतमध्ये आहे ना, असंच तुम्हाला बोललो ना मगाशी, असंच ग्राउंड आहे, गार्डन आहे. आणि या साईडला पण वाडा आहे वरती बघा, गॅलरी वगैरे आहे. खराब झालेलं आहे साईडला लाकडाचं बांधकाम. आणि इथून पण आतमध्ये एंट्री आहे. मागच्या साईडने एंट्री आहे. जो मगाशी दाखवला ना तो मेन गेट होता. हा मागचा दरवाजा आहे. ते बघा, हे मागचे दरवाजे आहेत आतमध्ये जाण्यासाठी. आणि वरती पण आतमध्ये जाण्यासाठी आहे. आणि हा एक डोर आहे. आणि आतमध्ये एंट्री सहसा नाही आहे, कारण पूर्ण लॉक आहे. आणि आतमध्ये एंट्री कुणाला देतच नाही आहेत. आणि या साईडला आहे ना, राजवाड्याच्या मागच्या साईडला पूर्ण हे बांधकाम पडलेलं आहे बघा. हे कौलारू बांधकाम आहे ना, ते पडलेलं आहे. हे बघा, या साईडला खिडक्या पण खूप मोडलेल्या आहेत. हे बघ, लाकडाचं बांधकाम पण खराब जाऊन बाजूला ठेवलेलं आहे या साईडला. हा बघ, या साईडला पूर्ण कोपरा गेलेला आहे. आणि हे बघा, ह्या साईडला काय एवढं हे नाही आहे बघण्यासारखं. पण इथं आंब्याची झाडे वगैरे सगळे, फणसाची झाडे लावलेली आहेत. या साईडला काजू पण आहे मागच्या साईडला राजवाड्याच्या. आणि हा राजवाड्याच्या मागची साईड आहे. इथून आता आम्ही एंट्री केली या साईडला. आणि ही मागची साईड आहे. हे पण प्राचीन काळातलं आहे सुमित. राजवाड्याची देखभाल करणारे त्यांचं घर आहे का? अच्छा, हे बघा, हे समोरचं घर आहे ना, हे पण प्राचीन काळातलंच घर आहे. ते पण आता पडीक झालेलं आहे पूर्ण. जे या राजवाड्याचे देखभाल करणारे जे होते ना, ते त्यांचं या ठिकाणी निवासस्थान होतं. आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे. जे आजूबाजूला घरं असतील त्या घरांचे पाण्याची टाकी वगैरे आहे. ते एका प्राचीन काळामधलं नाही आहे, ते आत्ताच्या काळामधले आहे. आणि हा पूर्ण वाडा आहे ना, पूर्ण सुधरवण्याचा, म्हणजे प्रॉपर डेव्हलप करण्याचा, आजूबाजूला डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. हे बघा, समोर तर डेव्हलप झालेलं आहे, पूर्ण गार्डन झालेलं आहे. मागच्या साईडला पण पूर्ण डेव्हलप होत आहे. आणि ह्या साईडला पण बघा, पूर्ण खिडक्या वगैरे आहेत ना, पडीक झालेल्या आहेत. खिडक्यांना लोखंडानं गंज वगैरे पकडलेलं आहे. आणि या ठिकाणी हे बघा, हे बांधकाम पुरातन काळातलं बांधकाम कसं होतं बघा. या ठिकाणी हे समजते या पडलेल्या भिंतीवरून हे बांधकाम कसं असणार आहे. आतमध्ये एंट्री आहे? नाही, बंद आहे. अच्छा, हे बघा, हे मागून तुटलं आहे म्हणून हे पूर्ण ओपन आहे. तर इथं पण हा डोर आहे ना, तो बंद आहे. सागाचं लाकूड बघायला दिसतं ना, त्याच्यावरती बांधकाम केलेलं आहे पूर्ण. हे हां, सागाच्या लाकडाची सिलिंग आतमध्ये. आता लोखंड वापरतात, पहिले असे साग वापरायचे आतमध्ये. अच्छा, हे बघा, ही जुनी वीट. हे प्राचीन काळातली वीट केवढी होती बघा. आणि
हा अशी लमसट होती, लांब लचक होती. मातीचं बांधकाम आहे. हा मातीचं बांधकाम होतं. भारी. आताची वीट थोडी बारकी आहे, म्हणजे बिस्किट टाईप असते. ही पूर्ण आयताकार. हा हा. ही आयताकार वीट आहे. आता आपण जुन्या राजवाड्याच्या नगरखान्यावरून हा नजारा बघतोय. खाली जे तुम्ही बघताय ते गुमटाकृती आहे, ते पहिल्याच्या काळात सदानंद महाराजांचं मंदिर होतं. पण महाराज जेव्हा इथे नव्हते, त्यांच्या बोलतात ना गैरहजेरीत तिथे काही बोलतात धर्मविरोधी प्रवृत्ती ज्या वाढतात, तर तिथे तुम्ही बघू शकता की मंदिराच्या जागेवर हिरव्या चाकी वगैरे टाकून तिथे मशिदीचं रूपांतर करण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे. त्याच्याबद्दल कोर्टात केस सुद्धा सुरू होती, पण ते पूर्ण महाराजांचा जो जुना जो इतिहास आहे त्याच्या म्हणजे माहितीनुसार आता महाराज जे आहेत आत्ताचे, ते पुन्हा तिथे सदानंद महाराजांचं मोठं भव्य असं मंदिर उभारणार आहेत. तर लवकरच त्या मंदिराचं काम सुरू होईल. तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूने आता पूर्ण पत्र्याची शेड लावलेली आहे. आता राजवाड्याचं बांधकाम जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. आता मंदिराचं बांधकाम सुद्धा आज महाराज इथे संध्याकाळी 7 वाजता गणपतीच्या मंदिरात महाआरतीसाठी येणार आहेत. ते झाल्यानंतर आता हे भूमिपूजन सुद्धा झालेलं मंदिर लवकरात लवकर बांधण्यात येईल आणि लवकरच आपल्याला सदानंद महाराजांचं भव्य असं मंदिर इथे पाहता येईल. या साईडने आपण एंट्री केली आतमध्ये आणि समोर या ठिकाणी बघा राजवाडा बघायला गेलो आणि हे मंदिर बघितलं आपण या साईडला. आणि आता आपण जे उभं आहोत तिथं नगरखाना आहे हा. आणि या ठिकाणी आहे ना हे पण जुन्या काळचं मंदिर आहे. कुठलं शिवकालीन मंदिर आहे का? महादेव मंदिर. महादेवाचं मंदिर आहे. आता आम्ही घरी जायला निघालो. पुढे दीपेश सर गाडी चालवत आहेत क्लासला उशीर होतो सुमितला. आणि मागे आम्ही बसलोय, पाठी सुमित बसला. सुमितला क्लासला जायचंय. सुमितला वेळ काढून आम्हाला माहिती द्यायला आलाय. हा. आणि त्याच्यामुळे आम्हाला इकडे समजलं ना, तर आम्हाला काहीच माहित नव्हतं या साईडचं पर्यटक स्थळ वगैरे. तर त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणचं जे जे पर्यटक स्थळ आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती मिळाली. थोडक्यात आम्ही तेव्हा 2 दिवस राहिले म्हणजे समज सगळी माहिती. हा हा. जेव्हा आपण एकदा येऊ ना तेव्हा पूर्ण जव्हार फिरू. आता सुमितला क्लासला जायचं ना, आम्हाला पण आता ठाण्याला पोहोचायचं आहे. जेवलोय ना अजूनपर्यंत. 4 वाजले फिरेपर्यंत. तर चाललोय सुमितला शॉपवरती सोडू, तिथून पुढे आम्ही जाऊ. आम्ही आता आलोय सनसेट पॉईंटला, जव्हारमध्येच आहे. आणि आम्ही आता घरी म्हणजे सुमितच्या शॉपवरती जायला निघालो होतो, त्याला क्लासला जायचं होतं. पण मध्येच काय झालं माहिती आहे का, हेल्मेट आहे ना, हेल्मेट आम्ही ज्या ठिकाणी जुना राजवाडा बघायला गेलो त्या ठिकाणी हेल्मेट विसरलो. त्यामुळे परत आम्ही रिटर्न निघालो हेल्मेट घ्यायला. हेल्मेट घ्यायला सुमित आतमध्ये गेला, तर सुमित बोलला की चला आता एवढे आलो तर सनसेट पॉईंट बघून जाऊ. या थोड्याच अंतरावरती आहे, म्हणजे जुना राजवाडा ना त्याच्या काहीच अंतरावरती, म्हणजे 5 मिनटं पण लागत नाही बाईकवरती. 5 मिनिटाच्या अंतरावरती हे सनसेट पॉईंट आहे. तर सनसेट पॉईंट तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते. जो सुमित बोलतो ना या ठिकाणी जव्हारमध्ये राहतो, स्थायिक आहे जव्हारमध्ये, तो सुमित बोलतो की या ठिकाणी हे आत्ता बांधकाम केलेलं आहे, पहिल्या हे बांधकाम नव्हतं या ठिकाणी सनसेट पॉईंट. आणि त्या ठिकाणी पलीकडे आहे ना या साईडलाच हे बघा, हे दिसतंय ना, सनसेट पॉईंटचं मेन गेट आहे आणि त्याच्यावरती लिहिलं आहे पण सनसेट पॉईंट म्हणून. तर तुम्हाला दाखवतो सनसेट पॉईंटचं ठिकाण. या ठिकाणी तुम्ही आलात ना, गाडीने पण येऊ शकता त्या गेटने आणि चालत पण येऊ शकता. या ठिकाणी समोर आलात ना, समोर सनसेट पॉईंट एक वरती पर्यटक स्थळ आहे. इथून तुम्ही सनसेट पॉईंट म्हणजे सनसेट बघू शकता. वारा पण चांगला सुटलेला पाहिजे या ठिकाणी. मस्त वारा सुटलाय, गार वारा सुटलाय. समोर बघताना पूर्ण दरी आहे बघा, आणि समोर पूर्ण डोंगर एरिया. हा मस्त वारा सुटलाय, गार वारा सुटलाय. आणि पूर्ण डोंगर एरिया आहे बघा. सह्याद्री डोंगर दिसत आहेत. काय हा झूम करून नाही दिसणार ते, म्हणजे मला तर वाटत नाही. हे गवतामध्ये आहे ना लव लिहिलेलं आहे बघा. कोणतरी प्रेमी गेले तिथे. हे बघा, हे समोर दिसत ना लव, LAOV लव लिहिलेलं आहे बघा. कोणतरी गेला असणार तिथे आणि लव लिहिलं असणार. हा एक नंबर. लक्ष भारी होतं सर दीपेशचं तुमचं. 7 बारा त्यांच्याच नावावर गेलाय. आणि सुमित ह्या साईडला सनसेट येतो म्हणजे संध्याकाळचं का? आता सूर्य म्हणजे या साईडला सूर्य आहे इथे, त्याच्यानंतर मग 2 तासांनी या साईडला सूर्य येतो. 6 वाजता 6-6:30 वाजता काहीतरी. दिवस मोठा असेल तर मग लेट येतो, दिवस छोटा असेल तर मग लवकर येतो सनसेट हा. आणि या ठिकाणी बघण्यासाठी पण, सनसेट बघण्यासाठी काही पर्यटक लोक आहेत ना या ठिकाणी बघायला येतात. क्लासला जायचं होतं क्लासला.
हेल्मेट विसरलो म्हणून परत आलो ना, त्या हेल्मेटमुळे आम्हाला हा सनसेट पॉईंट बघायला भेटला. तर जुन्या राजवाड्याच्या इथे हेल्मेटला थँक्यू बोलायला लागेल. आणि या साईडला ना इथं वस्ती दिसते समोर या ठिकाणी बघा. आम्ही आता निघतोय जायला. सुमित हे काय म्हणतात रे? काय डोम? डोम म्हणजे बसायची जागा. अच्छा अच्छा, हां हां हां, बसायची जागा आहे बघा. हे बघा आतमध्ये म्हणजे बसण्यासाठी पर्यटक जे लोक येतात ते आतमध्ये बसण्यासाठी व्यवस्था त्याचं बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी. इथे काय, इथे काय, त्या साईडला पलीकडे काय. आणि डेव्हलप होत आहे आस्ते आस्ते. अजून आतमध्ये बांधकाम चालू आहे. चला निघू आपण. लोक येतात का सनसेट बघायला? थोड्या गर्दी किती होईल बघ. काय बोलताय? फुल गर्दी असते? तिथे तिथे तुला उभं राहायला भेटणार नाही. अच्छा हां हां. म्हणजे आपण जिथं मागाशी होतो ना तिथे आता संध्याकाळच्या टायमामध्ये ना 6-6:30 वाजता फुल गर्दी होते. बघायला वेळ उभं राहायला जागा पण भेटत नाही. चला आम्ही आता सुमितला घरी सोडले. थोडंसं काहीतरी हॉटेलमध्ये खाऊ आम्ही. तिथून मग पुढचा प्रवास मग तुम्हाला दाखवतो कसं काय होतं. आम्ही आता विक्रमगडला आलोय. मी आणि दीपेश सर आहेत. तर आम्ही दोघांनी इथं नाश्ता केला आणि आता आम्ही पुढचा हां श्री उपाहारगृह या ठिकाणी हॉटेलचं नाव आहे. आणि आता नाश्ता वगैरे करून आम्ही तर निघतोय. दीपेश सर गाडीवर बसले. चलो.